शिवाजी महाराज की जय। संतोष भाऊ देशमुख यांना न्याय, देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। काय नेमकी भूमिका असेल पुढची? बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच, मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाचं नेतृत्व, युवा नेतृत्व सरपंच संतोष देशमुख यांना अगदी निर्दयीपणे मारझोड केली व त्यांना नुसती मारझोड न करता क्रूरपणे मारझोड केली। तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यांना जाळण्यात आलं, त्यांच्या गुप्तांगावर वार करण्यात आले। इतक्या भयंकर निर्दयीपणे ज्याप्रमाणे इतिहासात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हाल त्या ठिकाणी केले होते, त्याचप्रमाणे यांनी सुद्धा इतक्या क्रूर व निर्दयीपणे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर हा हल्ला करून त्यांचा खून केलेला आहे। या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज खामगावच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या आरोपींना कोण पाठबळ देतंय, कोण त्यांच्या पाठीशी आहे, यांच्यापासून तर थेट ज्या पोलीस अधिकाऱ्यांना ही घटनाची दखल तात्काळ घेतली नाही त्यामुळे हा खून झाला असा आमचा आरोप या ठिकाणी आहे। तर त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। ज्या राजकीय अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणला, फोन केले, त्यांचे फोन ट्रॅप झाले पाहिजे, त्यांचा सर्व माहिती घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि या घटनेत जे आरोपी असतील सर्वच या ठिकाणी त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जर या आमच्या समाधानकारक याच्यामध्ये कारवाई जर नाही झाल्यास आम्ही रस्ता रोको, जाळपोळ आणि खामगाव बंदचं आंदोलन सुद्धा या ठिकाणी करू असा इशारा सुद्धा आम्ही शासनाला या ठिकाणी देतो। काय नेमकी मागणी, आज काय आपण आंदोलन करतो? मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सकल मराठा समाजाचे सरपंच श्री संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत निर्दयीपणे आणि ज्या निर्घृरपणाने करण्यात आलेली आहे, सर्वप्रथम सकल मराठा समाजाच्या वतीने मी या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध करतो। ज्या पद्धतीने त्यांना मारण्यात आलं, त्यांचा खून करण्यात आला, ही महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातल्या सकल मराठा समाजाच्या काळजाला लागलेली घटना आहे। ज्या पद्धतीने त्यांना हाल करून मारले व यावरून आरोपींची मानसिकता लक्षात येते। आमची शासनाला विनंती राहणार आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती राहणार आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आणि माननीय श्री उज्ज्वल निकम साहेब यांची या प्रकरणामध्ये नियुक्ती करून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या आरोपींना कोण पाठीशी घालतंय, या घटनेचं मूळ कारण काय याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि या सर्व आरोपींना शासनाने कठोर शिक्षा केली पाहिजे आणि उज्ज्वल निकम साहेबांची या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली तर आम्हाला निश्चितच विश्वास आहे की आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही।